आजची रेसिपी गार्लिक चिकन। तुम्ही इथे पाहू शकता चिकनचे पीस एकदम क्रिस्पी आणि ज्युसी दिसत आहेत। नमस्कार, आसावीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण चिकनची एक अगदी झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत। नाव आहे गार्लिक चिकन। तेही अत्यंत कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात, चवीला मात्र एक नंबर भन्नाट अशी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। यामध्ये मिरेपूड 1 चमचा टाकूयात। चटकदार चवीसाठी काळे मीठ अर्धा चमचा टाकूयात। साधे मीठ 1 चमचा टाकूयात। त्याचबरोबर लिंबूचा रस 1 चमचा घेऊयात। त्याचबरोबर ताजे दही 2 ते 3 चमचे टाकूयात। हे सर्व सुरुवातीला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यानंतर मॅरिनेशनसाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूयात। चिकनचा चटपटीत स्नॅक्स आयटम म्हटलं की लिंबू आणि दही आलेच। तुम्ही इथे पाहू शकता की चिकन छानसं मॅरिनेट झालेलं आहे। यावरती मैदा 2 ते 3 चमचे टाकूयात। जर मैदा नसेल तर तुम्ही त्याऐवजी गव्हाचे पीठही वापरू शकता। आता आपण हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता एक कोणताही नॉनस्टिक असा पॅन घेऊयात। या पॅनवर अगदीच 1 चमचा तेल टाकूयात। गरम पॅनवरती मॅरिनेट केलेल्या चिकनचे एक पीस व्यवस्थित पसरून घेऊयात। तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी बटरही वापरू शकता। नॉनस्टिक पॅन वापरण्याचा फायदा हा आहे की कमीत कमी तेलात किंवा कमीत कमी बटरमध्ये हे सगळे पीस आपले कुक होऊन जातात। पॅनवरती जितके बसतील तितके पीस आपण पसरून ठेवूयात। तुमच्या आवडीप्रमाणे यावरती थोडेसे बटरही तुम्ही पसरू शकता। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात आणि सगळे चिकनचे पीस एकदा परतून घेऊयात। हे चिकनचे पीस मॅरिनेट केलेले असल्यामुळे अगदी 10 मिनिटात व्यवस्थित भाजून होतात। तुम्ही इथे पाहू शकता ह्या सर्व पीसेसचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि हे सर्व पीस एकदम क्रिस्पीही झालेले आहेत। ही चिकनची स्नॅक्स रेसिपी खरंच अतिशय कमीत कमी साहित्यात बनते आणि चवीला पण अतिशय रुचकर बनते। किती सुंदर कलर आलाय बघा। आता आपण पटकन एक फोडणी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे दुसऱ्या एका पॅनमध्ये थोडेसे बटर टाकले आहे। बटर चांगले तापले की यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला गार्लिक म्हणजे लसूण टाकायचा आहे। हा लसूण थोडासा तांबूस रंगावरती परतून घेऊयात। अमूल बटर वापरले आहे, त्याऐवजी तुम्ही घरचे लोणीही वापरू शकता। अर्धा चमचा मैदा या बटरवरतीच परतून घेऊयात। मैदा चांगला परतला आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकूयात। त्याचबरोबर गरम मसाला पावडर अर्धा चमचा टाकूयात। गरम मसाला पावडर हे अगदीच ऑप्शनल आहे। आता अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिसळून घेऊयात। ही फोडणी थोडीशी ग्रेव्ही टाईप दिसायला लागली की यामध्ये आपण जे भाजलेले चिकनचे पीसेस होते ते यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये हे पीस परतून घ्यायचे आहेत। या गार्लिकचा फ्लेवर सर्व चिकनच्या पीसला लागणे गरजेचे आहे। हिरवी फ्रेश अशी कोथिंबीर टाकून सर्व करूया। ही रेसिपी
इतकी सोपी आहे की अगदी कुणीही बनवू शकेल आणि अगदी कमीत कमी वेळात तयार होते. नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा. मी वाट पाहते.